गाईज आम्ही आता पर्यावर चाललोय. पर्यावर म्हणजे काय तर जे डोंगरातून पाणी येतं ना पावसाचं, ते पाणी जे खाली वाहतं ते ओढा असतो छोटासा, त्याला पर्या म्हणतात. काही ठिकाणी विर्यावर म्हणतात, काही ठिकाणी टाकीवर म्हणतात. असं प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं नाव असतं. आमच्या गावाला टाकीवर म्हणतात, यांच्या इकडे पर्यावर म्हणतात. तिकडे आमच्या सासरी घरासमोरच पर्या आहे, इकडे थोडंसं लांब आहे. तर पर्या म्हणजे काय तर पावसाळ्यात जे पाणी येतं ना वाहून वरतून, तिकडे जे आपला जो काही पाण्याचा वापर असतो म्हणजे धुणे भांडी आंघोळी, ते लोक तिकडे करतात. गावची लोक पूर्वीपासून तसंच होतं, कारण पावसाळ्यात नदीला खूप पाणी असतं, तर नदीवर जाऊ शकत नाही, म्हणून मग पर्यावरती जायचं असतं. जिकडे छोटंसं असं नदीसारखंच असतं, पण अजून पावसाला जास्त सुरुवात झाली नाही, त्याच्यामुळे पाणी कदाचित कमी असेल. तर बघूया आपण जाऊन कसं आहे पाणी आणि काय काय आहे ते. असं घर पाहिजे कोकणातलं, असं घर पाहिजे. अनु कसं मस्त वाटतं, छान वाटतंय. चलो चलो चलो, किधर जाने का है? कुठे चाललोय आपण? पर्यावर. हे पडली असती ना बाबू, तर पडून दे. म्हशी आहे काय माहिती. बापरे, फणसच फणस या झाडाला एवढ्या उंचावरचे कसे काढणार? शपथ, पूर्ण फणसाने भरलंय झाड, पण एवढ्या उंचावरचे फणस काढणार कसे? फणसच म्हणते बाबा यांच्या गावाला, छानच. हा बाबा, इथे बघ केवढ्यात बघ, घडचे घड लागलेत. आम्ही चाललोय पर्यावरती है ना. पडायला हळूहळू बिट्टू, ती पडेल हळू. केलेली आहे जाण्या येण्यासाठी चिरे लावून, मस्त, त्रास नाही, मस्त बरं आहे. इकडे घाऊत पण बांधलाय वाटतं. इकडे पाणी आहे, त्याला म्हणतात पर्या, म्हणजेच एक व्हाळ असते. प्रत्येक ठिकाणी तिचं नाव वेगळं वेगळं असतं. आमच्या गावी टाकीवर जायचं असं म्हणतात, त्यांच्याकडे पर्यावर जायचं असं म्हणतात. परत आमच्या शेजारी गाव आहे तिकडे विर्यावर जायचं म्हणतात. हा पाणी ॲक्च्युली ही चौकोनी विहीर आहे माझ्या मते, हौद नाही, चौकोनी विहीर आहे. कारण हौद असतं तर पाणी साचून नसतं राहिलं, आटलं असतं एवढं उन्हाने. पण ती विहीर आहे म्हणून पाणी आहे त्याच्यामध्ये. आपण बघूया वरती जाऊन, पायरी आहेत त्याला, मग जाऊ शकतो. ओ फिश पण आहेत त्याच्यात. आणि एक काय असेल, हे काय आहे? पाण्यासाठी ते मामा आणि त्यांनी बनवलं होतं, पण त्याच्यात आहे ना बुजली ती, म्हणून त्यासाठी हे त्याला पण काय वापर केला नाही. चलो, बघितली चौकोनी विहीर, पक्ष्यांचा चिवचिवाट. हो, फणसच फणस. या गावाला फणसांची काय कमी नाही, पण मुंबईला न्यायचे कसे एवढे ओझं, कारण गाडीच्या डिक्कीत राहिले पण पाहिजे ना आमचे सामान एवढं, डोक्यावर पण फणस. फणसाच्या बिया कशा पडल्यात, हे बघ फणस फणस.
आधी तिकडे गेलो पण तिकडे पाणी जास्त नाहीये, मग आता आपण इकडे जाऊया. नाही बाटली कशाला पाहिजे, हाय खराब आहे. 2 मिनिटं थांब, कपडे हातात खराब होते. बाबू ये, ही बाटली गेले. थांब बाबू मी घेते तुला. ऑनलाईन रे. घर टुसतय हे दगड हे, इथून जावे. तुला कुठं जायचं तिथून तू जा, आम्ही जातो आमचं. चल बाय. मोठे मोठे दगड आहेत. अच्छा, याला बाटली कशाला पाहिजे कळलं का तुला? डेंजर रस्ता काढला ह्या मामाने शोधून, अंडरवेअर बॉयनी. अरे मोगली बघ असं येतोय, मोगली बघ असं येतोय. मोगली बघ असं येतोय आमचा. मोगली थांब म्हणते. मग तू जाते काय? तू जाते? तिला नेऊन बसवा ना तिथे दगडीवरती, तिकडे कुठेतरी कडेला बसवा. पहा ना, हे सगळेजण मस्त एन्जॉय करतायत, आंघोळी करतायत आणि मी फक्त पाहते. शिट यार, सो बॅड. आता काय करू? बाबा कालू आला, मला पाण्यात बुडवेल. हे कालू इथून मस्त होत. इथून साबण तरी दे. जंगली हाँ गाइस, धीरे धीरे चलो, गिर जाओगे. इथून खाली उतरली असती तरी चाललं असतं. काय मार बाहेर जा, काढ बाहेर. नाही मार पाय, मार पाय, हात मार, दोन्ही हात मार. नाही दोन्ही टाकत आहे. अरे खाली नाही टाक, खाली खोल मार, नाही टाकत आहे. तू पोहते काय ग? ए किया, तू पोहते? नको उडू रे. तो बघ कुठे गेलाय जंगली. काय झालं रे लुलू? अरे लुलू मला सोडलं कसं तिला पण. इथेच राहिला असतास ना दिवसभर? घरी आलाच नसतास ना? जा खाली, तर दगडावर बस बरं, बघू दे मला किती पाणी आहे. बस खाली. घाबरतोयस कसं आज? बस खाली. हा, हाय पाणी. मग काय, चला आता चलो. त्या दिवशी तुम्ही आलेले तेव्हा कुठे गेलेले? पाणीच नव्हतं.
रेडी स्टेडी गो बेबा गो. बेबा येते बेबा येते बेबा येते बेबा येते. बेबाली बेबाली आमची बेबाली. पोचली बेबा. चला आता चला उशीर झाला चला. तिकडे साबण ठेवायचं. सार्क होता खाल्ला का तुला? सार्कने खाल्ला बेबा. सार्कने खाल्ला काय? हो गया ना के इनका. आणि तू आणलंस काय दुसरं? चलो अभी चलो चलो. तर गाईज आता मुलांच्या आंघोळ वगैरे करून झाल्या आहेत. मिस्टरांचं पण मस्त पोहून झालंय. अक्षय भाऊंचं पण. आता आम्ही घरी चाललोय. चला घरी जाऊया. बघूया घरी काय काय आहे. ह्या दगडाचेच तुम्हाला घरं दिसतील कारण इकडे हा दगड फेमस आहे त्याच्यामुळे सगळ्या घरांना हाच दगड लावतात. इकडे म्हणजे हाच दगड आहे. दगडच असा असतोय बघा. ज्याला चिरा म्हणतात. मुंबईत खूप महाग मिळतो हा चिरा कारण कोकणातूनच जातो चिरा. चिरा हा फक्त कोकणातच असतो त्याच्यामुळे बघा सगळी घरं याच दगडांची आहेत. चला आता मी घरी पोहोचली. व्हिडिओ बंद करते. बाय बाय. तर आज भोपळ्याचे घारगे बनवायचे आहेत. त्याच्यासाठी मामी आणि सोनी भोपळा कापतायत. तर हा भोपळा ना 1 वर्षापूर्वीचा आहे. मामींच्या शेतातलाच आहे. मला पहिल्यांदा कळलं की भोपळा 1 वर्ष चांगला राहू शकतो. तुम्हाला माहिती होतं का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला उद्या परत भेटू एक छान व्लॉग मध्ये. बाय बाय.